बरं नसल्यामुळे आम्हाला दिवाळी हो. नमस्कार नमस्कार मंडळी. मंडळी. आता आम्ही चाललोय भिवंडीला, जे शिवाजी महाराजांचं मंदिर नवीनच सुरू हम्म. झालंय ते बघायला, ते महाराजांचं दर्शन घ्यायला आम्ही चाललोय. तर आपण आता तिकडे गेल्यावरच भेटूयात. बाय बाय. बाय बाय. तर आता आम्ही इथे 9-10 किलोमीटर लांब आहे, पण तुम्ही इथल्या रस्त्याची कंडिशन बघू शकतात. जामच खराब आहे इथे. रस्त्याला गरज आहे उपकाराची. फुल रोलर कोस्टरची वाईब आहे ते इथे. मस्त एकदम निसर्गामध्ये बसलेलं मंदिर आहे महाराजांचं. आणि पावसाळ्यामध्ये यायला तर अजूनच मजा आली असते इथे. पण खूपच आतमध्ये आहे. जर कोणाला यायचं असेल तर दिवसाच्याच उजेडात या. तर आता मी इथे आलेलो आहे मंदिराच्या इथे फायनली. काकू अहो कसं वाटतं इथे येऊन? मस्त आहे, खूप छान. तर इथे पार्किंग आहे. तर ही आपली पार्किंग आहे मंदिराच्या बाजूला. मंदिराची ऑफिशियल पार्किंग आहे इथे. छान अशी स्पेस आहे. बाईक आणि कारची वेगवेगळी सुविधा आहे. त्यांची स्टँडची पण सुविधा केलेली आहे इथे. प्रॉपर एकदम सगळं अरेंजमेंट आहे इथे. तर आम्ही आतमध्ये जातोय. अपूर्वा कसं वाटतंय? मस्त वाटतंय. आणि हे आपली मंदिराची तटबंदी, ते महादेवांची मूर्ती आहे. आणि आम्ही जो टाइम चूज केला तो एकदमच प्रॉपर आहे. एकदम सूर्याची किरण मंदिरावरती पडतात, असं प्रसन्न वाटतंय. परफेक्ट सनसेटच्या टाइमला आलेलो आहे. महादेवांवरती आणि किल्ल्यावरती प्रॉपर सूर्याची किरण आहेत. तर हा आहे मंदिराचा महादरवाजा. एकदम असा भव्य असा दरवाजा आहे. इन अँड आउट आहे मस्त. सेम जसे गडावर कसे आपले दरवाजे असतात तसे दरवाजे इथे केलेले आहेत. त्या काळासारखे खिडक्या वगैरे बांधलेत. भिंत आणि तटबंदीवर जायचा रस्ता. त्याच्यानंतर इकडे खूप वेगवेगळ्या प्रकारची शस्त्रे ठेवलेली आहेत. म्हणजे अनेक प्रकारच्या तलवारी आहेत, भाले आहेत, ढाल आहे, त्याच्यानंतर चिलखत आहे, खंजर आणि असे अजून अनेक वेगवेगळ्या प्रकारचे शस्त्र ठेवलेली आहेत. या मंदिरातील मला सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट ती म्हणजे इकडे अशा अनेक फ्रेम्स लावलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये आपल्या संतांची माहिती, म्हणजे महाराष्ट्राला संतांची भूमी असं म्हणतात. तर आपल्या संतांपासून ते महाराजांचा जन्म, त्यांनी त्यांच्या लहानपणी सवंगड्यांसोबत घेतलेली शपथ, ते शाहिस्तेखानाचा वध, अफझलखानाचा वध, वीर बाजीप्रभू देशपांडे यांचा पराक्रम, तानाजी मालुसरे यांचा पराक्रम, ते छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्मापर्यंत असे अनेक निवडक महत्त्वाचे प्रसंग त्यांनी रेखाटले आहेत. आणि खाली बोर्डवर थोडक्यात माहिती दिलेली आहे. हे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना खूप इझी समजेल असं केलेलं आहे. सो मला हे पर्सनली खूप जास्त आवडलं, कारण खूप कमी वेळा आपण असं करतो की एखादं पुस्तक घेऊन त्याचं वाचन करणं किंवा गुगलवर माहिती सर्च करणं, हे असं खूप कमी वेळा होतं. सो हे खूप भारी आहे, मला आवडलं हे.
त्याचे मस्त आता सूर्योदयाचा वेळ आहे मस्तपैकी. आणि आता आम्ही महाराजांच्या मंदिरात प्रवेश करतोय. खूप गर्दी आहे इथे. बघू शकतो मी इथे कशा प्रकारे एक सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे वरती. मस्त एक असं एकदम प्रॉपर एक प्रकारचा राजवाडाच महाराजांचा जे केले. ही आपली तुळजापूरची आई तुळजा भवानी. हे राजमाता जिजाबाई साहेब यांची प्रतिकृती आहे, ज्यांच्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराज घडले. आपल्या किल्ल्यांवर जशा तटबंदी असतात अगदी हुबेहूब तशाच इकडे साकारल्या आहेत. सो ॲक्च्युअलमध्ये शिवकालीन किल्ल्यावर आल्यासारखा फील येतो. खूप छान वाटतंय. संध्याकाळी मंदिराला खूप सुंदर अशी रोषणाई करतात, त्यामुळे त्याचा लुक खूपच छान येतो. खूप प्रसन्न आणि मस्त वाटतं. म्हणजे गेले 2 तास झाले आम्ही आहोत, पण जायची इच्छाच नाही होते. म्हणजे कितीही थांबलं तरी मन नाही भरत आहे. खूप भव्य आणि सुंदर असं मंदिर आहे आणि आम्ही इकडे पुन्हा एकदा नक्कीच व्हिजिट करू. आणि तुम्ही जर या मंदिराला भेट दिली नसेल तर नक्की अवश्य भेट द्या या मंदिराला.